आता एक मोठी बातमी आपण बघूया। अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब म्हणजे काय? तर अंबादास दानवेंकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे आणि सरकारला सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय। सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाहीये, बाकी सगळं ओके आहे, हे आमदार कोण आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला। जनतेला सांगा हे आमदार कोण आहेत असंही अंबादास दानवे म्हणतायत। हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये गरमागरम चर्चा वेगवेगळ्या विषयांवर सुरू आहेत आणि विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वातावरण तापलेलं आहे। नागपुरात थंडी आहे, पण वातावरण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये तापलेलं आहे आणि असं असतानाच अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ समोर आणलाय आणि विचारलाय प्रश्न सरकारला की हे म्हणजे ही पैशांची गड्डी असलेले आमदार नेमके कोण आहेत ते त्यांनी जनतेला सांगावं। आमचे प्रतिनिधी सुमित आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुमित, आपण नागपुरामध्ये आहात, अधिवेशन सुरू आहे, फक्त आठवडाभरच हे अधिवेशन चालणार आहे, त्यात आजच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवेंचा हा व्हिडिओ, काय सांगाल? बरोबर आहे, कारण कालच एक महत्त्वाची बैठक शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची पार पडली आणि त्या रेडिसन ब्लूला ती बैठक झालेली होती। त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे प्रत्येक आमदाराला निर्देश हेच दिले की या अधिवेशनामध्ये आपल्याला शेतकऱ्यांचा मुद्दा मांडायचा आहे आणि उद्या म्हणजे आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक व्हायचं आहे। आज सकाळी 9:30 वाजता हे सगळे आमदार आंदोलन करणार आहेत पायरीवर। तिथे आंदोलन होत असताना दुसऱ्या बाजूला अंबादास दानवेंनी ट्विट केलंय। सध्या अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते नाही आहेत किंवा आता त्यांची आमदारकी देखील नाहीये, ते इथे नसतानाही त्यांनी आता एकाच वेळेला जर आक्रमक व्हायचं आहे तर प्रत्येक ठिकाणी आक्रमकपणा दाखवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यांनी हे ट्विट करत या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाहीये, बाकी सगळं ओके आहे, जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत असा प्रश्न त्यांनी विचारतानाच शेतकऱ्यांचा मुद्दा देखील त्यांनी घेतलाय। त्यामुळे आजचा दिवस इथलं वातावरण जरी थंड असलं तरी राजकीय वातावरण प्रचंड तापताना आपण बघतोय। त्याचीच ही ह्याच एक द्योतक आहे की अंबादास दानवेंनी ट्विट केलं आणि आता हा दिवसभर शेतकऱ्यांचा मुद्दा असाच ठाकरेंच्या सगळ्या आमदारांकडून घेतला जाणार आहे। अगदी अगदी बरोबर आहे, धन्यवाद आपण माहिती दिलीत सुमित त्याबद्दल। म्हणजे कुठेतरी विरोधकांना एक जोरकस मुद्दा मिळावा याकरता अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय आणि त्यांनी सरकारला प्रश्न विचारलेले आहेत की पैशांची गड्डी असलेले हे आमदार कोण। पैशांच्या बंडलसह हा व्हिडिओ समोर आलेला आहे, धक्कादायक हा व्हिडिओ आहे। आपण परत एकदा सुमित यांच्याकडे जाऊया आणि सुमित यांच्याशी बोलूया। सुमित, कोकणामध्ये काय किंवा सुमित यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधूया, पण अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब बघायला मिळतोय। अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ ट्विट केलाय आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न सरकारला विचारलेले आहेत। तर सरकारला प्रश्न हा आहे की बंडल घेऊन म्हणजे पैशांची बंडल घेऊन दिसणारा आमदार कोण आहे हे तुम्ही जनतेला सांगावं। ते जरी नागपूरमध्ये स्वतः उपस्थित नसले तरी त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचा व्हिडिओ ट्विट करून एक विरोधकांना जोरकसपणे एक मुद्दा दिलेला आहे। भरत गोगावले आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। गोगावले साहेब, हा व्हिडिओ खूप काही सांगून जातो। अंबादास दानवेंनी यावर सरकारला म्हणजे हा व्हिडिओ ट्विट करत सरकारला प्रश्न विचारलेले आहेत, तुमच्याकडे काय उत्तर आहे? आत्ताच मी ऐकलेली बातमी अजून पाहिलं नाही। मी त्यांना विचारत होतो आमच्या आमदारांना की नक्की काय वस्तुस्थिती आहे, कारण आम्हाला कल्पनाच नाही या गोष्टीची। आता सगळेजण उठले तर अंबादास दानवेला रात्री कधी सापडलं काय, त्याला कुठं शोधलं तर आम्हाला पण विचारायला पाहिजे आमच्या आमदारांना नक्की काय वस्तुस्थिती आहे, कसलं दाखवलंय त्यांनी काय। परंतु हरकत नाही आहे, आम्ही विचारून तुम्हाला सविस्तर माहिती देतो नक्की वस्तुस्थिती काय आहे, म्हणजे परत दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। बरोबर, पण गोगावले साहेब, हे निवडणुकांच्या कालावधीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आरोप झाले सत्ताधाऱ्यांवर की वेगवेगळ्या ठिकाणी पैसे वाटप केलं जात आहे, निवडणुका आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याचाच एक भाग म्हणून दुसऱ्या दिवशी अधिवेशनाचा असा एक व्हिडिओ समोर येतो, याने प्रतिमा मलिन होईल असं नाही वाटत? प्रश्न असा आहे, आता विरोधकांना आपली हार समोर दिसायला लागलेली आहे, कारण त्यांनी बरेचसे प्रयत्न केले, परंतु त्यांना आता काहीतरी आरोप तर करणं गरजेचं आहे की बाबा सत्ताधारी कसे निवडणूक जिंकतायत किंवा काय, म्हणून त्यांनी ते
बनवलेली फिल्म पण असू शकते, पण हरकत नाहीये. जे काय आहे ते आम्ही खात्री करून दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला सांगतो. बर, पण याच्या विषयीची म्हणजे अशा प्रकारच्या व्हिडिओची कुठलीही कल्पना तुमच्या आमदारांना, तुमच्यापैकी काही मंत्र्यांना नव्हती? नाही ना, आता आम्हाला काहीच कल्पना नाही. आता मला सकाळी उठलो, आम्ही थोडा व्यायाम केला आणि फोन आले तुमच्या मीडियामधून की अशी घटना आहे. तर मी आता त्यांना फोन लावतोय थोड्या वेळाने आणि त्यांना विचारतो काय वस्तुस्थिती आहे. पण एकंदरीतच म्हणजे अजून चौकशी व्हायची असली, कोण आमदार आहेत हे समोर यायचं असलं तरी गोगावले साहेब अशा प्रकारे आमदार पैशांची बंडलं घेऊन दिसतायत आणि निवडणुकांचा काळ सुरू आहे, याने अनेक प्रश्न नक्कीच निर्माण होतात. नाही, ठीक आहे ना, जे काय विरोधकांचं काम आहे ते काही निर्माण करू शकतात, तो भाग वेगळा आहे. परंतु आम्हाला पण आमच्या माणसांची खात्री करणं गरजेचं आहे की वस्तुस्थिती काय आणि परिस्थिती काय आहे ती. म्हणून थोडा वेळ थांबा. बरं, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अंबादास दानवे मंत्री आपल्या सोबत होते आणि ते म्हणाले की अजून सुद्धा या व्हिडिओ संदर्भात आमच्यापर्यंत काही माहिती आलेली नाही. सगळी सविस्तर माहिती मी घेतो आणि मगच मी उत्तर देऊ शकेन. पण विरोधक अशा प्रकारे टीका करतायत, ते टीका करणं त्यांचं कामच आहे. शहानिशा केल्याशिवाय आम्हाला मात्र यावर काही बोलता येणार नाही असं ते म्हणाले. मंत्री भरत गोगावले आपल्या सोबत होते. अंबादास दानवेंनी ट्विट केलेला हा व्हिडिओ आहे आणि ज्याच्यावर आपण भरत गोगावलेंशी बोलत होतो. व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय अंबादास दानवेंकडून. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेता विधान परिषद होते. आता मात्र विधानसभा आणि विधान परिषद या दोघांनाही विरोधी पक्षनेता अजून तरी नाही. हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. मंत्री भरत गोगावले यांच्याशी आपण काही क्षणापूर्वी बोललो. ते असं म्हणाले की सकाळी सकाळी हा व्हिडिओ आमच्यापर्यंत आलाय, मीडियाच्या माध्यमातूनच ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे याची शहानिशा सगळ्या आमदार आणि मंत्र्यांकडनं मी करतो आणि मगच याविषयी सविस्तर प्रतिक्रिया देईन असं भरत गोगावले म्हणाले. ही दृश्य आहेत त्याच व्हिडिओची, जो व्हिडिओ अंबादास दानवेंनी ट्विट केलाय. सरकारकडे कर्जमाफीला पैसे नाही आहेत, पण सरकारमधलाच एक आमदार अशा प्रकारची बंडलं पैशांची घेऊन नेमकं काय करतोय असा प्रश्न अंबादास दानवेंनी सरकारला विचारलाय. ते स्वतः जरी नागपुरामध्ये उपस्थित नसले तरी त्यांनी हा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ ट्विट करत विचारलेला आहे. अंबादास दानवे यांच्या या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमुळे खळबळ उडालेली आहे. धक्कादायक हा व्हिडिओ आहे. सरकारकडे कर्जमाफीला पैसे नाही आहेत, पण बाकी सगळं ओके सुरू आहे असा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. निवडणुकांच्या कालावधीमध्ये एखाद्या आमदाराकडे एवढी पैशांची बंडलं कशासाठी, नेमका काय त्याचा विनियोग, अशा प्रकारचा प्रश्न अंबादास दानवेंनी विचारलेला आहे. आणि काही क्षणापूर्वी मंत्री भरत गोगावले आपल्याशी दूरध्वनीवरून बोलत होते, जे असं म्हणाले की ह्या व्हिडिओची मी शहानिशा करतो. कुठून आलेला हा व्हिडिओ आहे, काय त्याचं नेमकं नियोजन प्रयोजन आहे ते सगळं मी जाणून घेतो आणि मगच त्याच्याविषयी मी उत्तर तुम्हाला देऊ शकेन असं भरत गोगावले म्हणाले. मोठी ही घडामोड आहे. निवडणुकांच्या काळामध्ये म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या 2 तारखेला. त्याच्या आधी सुद्धा अनेकदा अशा प्रकारे कोकणातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे वाटप सत्ताधारी करतायत अशा बातम्या आलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रण उठवलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ समोर येतोय. सुमित आपल्या सोबत आहे नागपूरहून. सुमित, काय अधिक माहिती? ट्विट केलेला आहे आणि याआधी वैभव नाईकांनी देखील व्हिडिओ ट्विट केलेला होता की एकनाथ शिंदे येताना हेलिकॉप्टर मधून त्यांच्या मागे 2 बॅग आहेत, हे पैसे नेमके कोणासाठी आहेत, हे पैसेच आहेत काय, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता आणि पैशांचं वाटप प्रचंड प्रमाणात होतं असं आरोप केलेले होते. आणि त्यानंतर आता अंबादास दानवे पुन्हा ट्विट करतात. अंबादास दानवेंनीच आपल्याला लक्षात असेल की याआधी हंबरडा मोर्चा काढलेला होता, ज्याला उद्धव ठाकरे स्वतः तिकडे सहभागी झालेले होते, मराठवाड्यामध्ये निघालेल्या त्या मोर्चामध्ये. आणि शेतकऱ्यांचा मुद्दा अद्यापही आपण सोडलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अधिवेशनामध्ये आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होणार आहोत हे त्यांनी सातत्यानं सांगितलेलं होतं. आणि कालच्या बैठकीतच त्यांनी निर्णय घेतलाय की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आजचा दिवस पूर्ण गाजवायचा, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरतीच आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती बोट ठेवायचा. सुमित, मला क्षमा करा, मी तुम्हाला इथे थांबवून प्रश्न विचारते की आधी तर व्हिडिओमध्ये फक्त पैशांची बंडलं दिसत होती, आता तर चेहरा सुद्धा दिसतोय.
बरोबर आहे आणि हे आमदार कोण तरी पुन्हा अंबादास दानवे प्रश्न विचारतायत.